आपके मराठी में यानी बहुत सारे मकामात पर पूरे महाराष्ट्र में आपकी तकारीर होती है और मराठी में आप दीन के काम को फैलाते हैं। और बाद में हमारे जो है इस औरंगाबाद बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, ईश्वर के नाम से यहाँ पर हमारे सभी जो आए हुए मुख्तलिफ अखबारात के रिपोर्टर्स हैं और एडिटर्स साहिबान हैं, मैं उनका सबसे पहले दिल की गहराइयों से इस्तकबाल करता हूँ, उनको शुभकामनाएं पेश करता हूँ। आज का ये जो हमारा प्रेस कॉन्फ्रेंस है, बुनियादी तौर पर इसका मकसद ये है कि समाज में सद्भावना की आज बहुत ज़्यादा ज़रूरत है। हम देख रहे हैं कि हमारे महाराष्ट्र राज्य में एक ख़ास किस्म का माहौल निर्माण किया जा रहा है, जिससे ऐसा लगता है कि दो समाजों के दरमियान एक खलीज, एक तरह का गैप वो जो है वो बढ़ता जा रहा है। हम ये समझते हैं कि हमारा जो देश है ये हज़ारों साल से मुख्तलिफ धर्मों और मुख्तलिफ समाजों से बना हुआ देश है और यही इसकी खूबसूरती है, यही इसकी जो है सुंदरता है। यहाँ पर सबसे बड़ी जो चीज़ है वो है इंसानियत, यानी एक दूसरे का इंसानी बुनियादों पर एहतराम। तो हम देखते हैं कि दुनिया में जितने हमारे धार्मिक जो बड़े बड़े गुरु आए हैं, उन्होंने दरअसल इंसानों को इंसान बनाने की तालीम दी है। धार्मिक गुरुओं की बुनियाद पर एक दूसरे के खिलाफ कभी नफरत का माहौल हमने नहीं देखा है। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को भी कुरान मजीद ने सिर्फ मुसलमानों का प्रीशत या मुसलमानों का पैगंबर और आपको जो उनका प्रॉफिट बनाकर नहीं भेजा। कुरान ने कहा कि मा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन, ए नबी हमने आपको सारे जहानों के लिए मर्सी और रहमत बनाकर भेजा है। कभी भी हम देखते हैं कि भारत में इस बुनियाद पर कोई ऐसा विवाद और कोई इस तरह की मसाइल पैदा नहीं हुए। और इसी तरह भारत के अंदर हमने एक ऐसा दस्तूर, एक ऐसा कॉन्स्टिट्यूशन बनाया कि जिसमें हर धर्म के मानने वालों को एक इज्जत, एक डिग्निटी, एक इकराम, एक रिस्पेक्ट हासिल हुआ कि वो अपने मजहब पर चले। लेकिन ये जो सूरत हाल है, ये सूरत हाल चंद सियासी मफादात को हासिल करने के लिए जो मुल्क के अंदर यानी एक ख़ास किस्म का माहौल जो निर्माण हो रहा है, इस पर एक दो तीन बातें ये है कि सबसे पहले हमारे भारतवासी जितने हैं उनका जो रिश्ता है वो ह्यूमन बीइंग का रिश्ता है और ये रिश्ता बहुत बड़ा रिश्ता है। और दूसरी जो चीज़ है वो ये है कि दुनिया का कोई भी कंट्री वो पीस और सोशल जस्टिस के बगैर डेवलप नहीं हो सकता है। दुनिया के अंदर जो ताकतें पीस को भ्रष्ट उसको बर्बाद करती हैं वो दरअसल समाज की दुश्मन होती हैं और मुल्क की दुश्मन होती हैं। बज़ाहिर इससे हम समाजों के दरमियान दूरियां पैदा करते हैं, लेकिन इसके खौफनाक असरात हमारे ड्यूरेबल सस्टेनेबल डेवलपमेंट पर होता है। तो जिसको हम सोशल जस्टिस कहते हैं, तो सोशल जस्टिस के अंदर ये चीज़ आती है कि हम हर इंसान का रिस्पेक्ट करें, हम उसको उसके धर्म का की रिस्पेक्ट करें, हम उसके जो बुनियादी हुकूक हैं, जो उसके सोशल और उसके दीगर ह्यूमन राइट्स हैं, हम उसको प्रोटेक्ट करें, उसको लेकर चलें। बहरहाल इस मौके पर हम आपसे जो बात कहना चाहते हैं वो ये है कि समाज की वो ताकतें जो समाज को जोड़ने में यकीन रखती हैं, हम उन ताकतों को साथ में लेकर एक इंटीग्रेटेड सोसाइटी को न बनाना चाहते हैं जो एक दूसरे का एहतराम करे और मुल्क में पीस और सोशल जस्टिस के लिए आगे बढ़ें। बहरहाल आज जो कुछ चीज़ें चल रही है सोशल मीडिया में या इसी तरह से इलेक्ट्रॉनिक मीडिया में, प्रेस मीडिया में, तो हम उन चीज़ों को सही रुख देने के लिए आज हमने ये प्रेस कॉन्फ्रेंस किए हैं। ये इस वक्त रियासत महाराष्ट्र के 4 बड़े शहरों में प्रेस कॉन्फ्रेंस रखी गई हैं, मुंबई में, पुणे में, नागपुर में और औरंगाबाद में, ताकि महाराष्ट्र के वो बेहतरीन लोग जो हमेशा एक दूसरे के सिलसिले में इज्जत और एहतराम का मामला करते हैं और महाराष्ट्र के डेवलपमेंट के लिए वो सोचते हैं कि ये इन्हीं चीज़ों को सामने रखकर हमने ये बात रखी है। और यही बात प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने कही थी कि तुम में का सबसे बेहतरीन आदमी वो है जिसकी ज़ात दूसरे इंसानों के लिए बेहतर हो। और आपने ये बात भी कही थी कि जो लोग अपने बड़ों का एहतराम न करें और छोटों से इज्जत और प्यार का मामला न करें, वो मेरी उम्मत में से नहीं, वो मेरे लोगों में से नहीं है। फिर आपने ये भी बात कही थी कि कोई इंसान अगर एक इंसान को नाहक तकलीफ पहुंचाए या उसका मर्डर कर दें तो वो सारे इंसानों का कातिल है, और जो एक इंसान को नाहक कत्ल होने से बचाए
तो ईश्वर की निगाह में वो सारे इंसानों को जिंदगी देने वाले के बराबर है। ये कुछ बातें हैं। फिर अब हमारे जो यहाँ पर मौजूद डिग्निटरीज हैं और रिप्रेजेंटेटिव्स हैं अलग अलग धर्मों के, वो इंशाल्लाह आपके सामने और बेहतर तरीके से अपनी बात को रखेंगे। संविधान विरोधी शक्ति के हाथ में चला गया है। ठीक आहे। आज आमचा देश धर्माच्या नावावरती हिंदू राष्ट्र बनवण्याच्या मार्गावर ही संपूर्ण संविधान विरोधी शक्ती काम करत आहे। कालच 2 ऑक्टोबरला RSS, ज्या RSS ला कुठल्याही प्रकारचं NGOचं रजिस्ट्रेशन नाहीये धर्मादायकतामध्ये, त्याचप्रमाणे त्या RSS ला आज गेल्या जवळपास 100 वर्षामध्ये कधी आणि 75 वर्षामध्ये कधी राष्ट्रध्वज त्यांच्या कार्यालयावरती फडकलेला नाहीये। आणि ज्यांच्याकडे शस्त्रास्त्र आहेत, जे दर दसऱ्याला त्या ठिकाणी ते पूजा करतात, अशा विदाउट रजिस्टर्ड अनरजिस्टर्ड NGO आणि या RSS ला या आमच्या EVM प्रधानमंत्री मोदी साहेबांनी गेल्या राष्ट्रीय सणाच्या दिवशी त्या ठिकाणी लाल किल्ल्यावरून सांगितलं की जगामध्ये ही RSS अशी एकमेव संघटना आहे की जी मानवतावादाला जोपासत आहे। अगदी नेमकं उलट्या पद्धतीनं बोलल्यामुळं या RSSनी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण केलं, ताबडतोब यांनी विरोध केला होता आणि बाबासाहेबांची जिवंत प्रेत यात्रा काढलेली होती की संविधान आम्हाला मान्य नाही म्हणून। अशा पद्धतीची RSS संघटना जी धर्माच्या नावावर माणसामध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, त्या संघटनेच्या माध्यमातून जी काही प्रक्रिया चालू देशामध्ये आहे, तर एक डर का माहौल पैदा करने वाली ये बात है। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की अल्पसंख्याक ही अशी शक्ती आहे, एवढी स्फोटक शक्ती आहे की त्या स्फोटक शक्तीला जर डिवचलं तर संपूर्ण राज्याची बांधणीच उखडून काढल्याशिवाय राहणार नाही। हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आत्मविश्वास या ठिकाणी आपल्याला जोपासावा लागेल। परंतु तरी सुद्धा आम्ही मानवता धर्माच्या दिशेने, त्याचप्रमाणे निसर्गवादाच्या नियमाच्या दिशेने हा आमचा देश आम्ही अल्पसंख्याकांच्या माध्यमातून का होईना पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय। म्हणून या संविधान शक्तीच्या माध्यमातून आणि संपूर्ण प्रकारे या मानवतावादाच्या माध्यमातून आम्हाला जी सद्भावना या संपूर्ण देशामध्ये पेरायची आहे, ती या सद्भावना मंचच्या माध्यमातून या ठिकाणी अधोरेखित होताना दिसत आहे। विचार करा, ज्यांना तुम्ही हिंदू राष्ट्र विरोधी शक्ती म्हणता, त्याच शक्तीला मानवतावाद प्रदान केलेला आहे आणि त्याच मानवतावादाच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रक्रिया या ठिकाणी काम करत आहे। आणि यांनी आजपर्यंत मी पाहिलेलं आहे, आजपर्यंत मी 3 ते 4 मीटिंगला उपस्थित होतो। सर्वात महत्वाचं, ज्या पद्धतीनं मोहम्मद पैगंबर म्हणतात की भूखे को खाना और प्यासे को पाणी, हा जो सर्वात मूलभूत या ठिकाणी तत्वज्ञान त्यात सांगितलेलं आहे, ते याच धर्तीवर या सद्भावना मंचच्या माध्यमातून नेहमी अधोरेखित होत असतं। आणि त्याही पुढे जाऊन त्यांनी सद्भावना मंचच्या माध्यमातून सर्वात महत्वाची गोष्ट ही सांगितलेली आहे की the humanity religion is the best religion than any other religions and their philosophy is only for our totally human rights. धन्यवाद। सगळ्यांना माझा जय हरी जय भारत। कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे। परत सगळ्यांना माझा जय हरी जय भारत। कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे, अशी आमच्या सगळ्या संतांची शिकवण आहे। आणि ही शिकवण संतांकडे भारतामध्ये सूफींकडून आणि अनेक भारतातल्या अनेक महापुरुषांकडून पिढी दर पिढीगत आलेली आहे। या देशातला कोणताही पंथ संप्रदाय हा एकमेकांच्या शिवाय वेगळा असू शकत नाही, इतकी ही एकसंघ एकात्मतेची या देशाची भूमी आहे। आणि म्हणून पैगंबर साहेब सुद्धा म्हणाले होते की मला हिंद कडून खुशबू येते, सुगंध येतो, इतका हा चांगला सलोख्याचा देश आहे। पण आता संविधानाचे प्रचारक म्हणाले त्याप्रमाणे गेल्या 100 वर्षात या देशाला मातीत घालायचं काम, या देशाला बदनाम करण्याचं काम आणि पर्यायाने या देशामध्ये आपसात भांडण लावायचं काम सुरू आहे। आणि म्हणून या देशातल्या कोणत्याच संतांनी कधी हिंसेचं समर्थन केलं नाही। या देशातल्या कोणत्याच महापुरुषाने कधी कुणाचा द्वेष करायला शिकवलेला नाही, तसं कोणतंही स्टेटमेंट नाही, संतांचा असो महापुरुषांचा असो।
पण संतांचा दुरुपयोग कीर्तनातून भांडण लावण्यासाठी करायचा, संत महापुरुषांचं कुठले तरी कोटेशन मोडून तोडून वापरायचं आणि या देशामध्ये दंगली घडवायचा, असं प्रयत्न सातत्याने चालू आहे. याच्या विरोधामध्ये आम्ही कीर्तनकार म्हणून उतरलेलो आहोत. महाराष्ट्राचं आणि देशाचं वातावरण आम्ही खराब होऊ देणार नाही. प्रसंगी आम्हाला पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश किंवा गोविंद पानसरे व्हावं लागलं तरी चालेल, पण समता, स्वतंत्रता, बंधुत्व आणि न्याय यावर आधारलेला देश आम्ही तुटू देणार नाही, फुटू देणार नाही, देशाला मातीत जाऊ देणार नाही. आणि म्हणून आमच्या संतांनी, आमच्या पूर्वजांनी सांगितलं की आम्ही सगळे एका ईश्वराची लेकरं आहोत. आम्ही सगळेजण एकाच ईश्वरापासून जन्माला आलेली आहोत. आमचे मायबाप एकच आहेत. आणि म्हणून ह्या कुठल्या तरी भौतिक परिस्थितीच्या भेदभावावरून भांडण लावायचे, वेशभूषेवरून भांडण लावायचे, कुठल्या तरी पोस्टरवरून भांडण लावायचे, कुठल्या तरी कोटेशन वरून भांडण लावायचे. आय लव्ह मोहम्मद बनणं काय वाईट आहे? ज्या महापुरुषाने आयुष्यभर सांगितलं शेजारचा उपाशी झोपू नये म्हणून त्याच्यासाठी पळीभर भाजी टाका, ज्यांनी सांगितलं स्त्रियांचा सन्मान करा, ज्यांनी सांगितलं अगोदर समजावून सांगा आणि अशा अनेक प्रयत्न करून ऐकत नसेल तर त्याच्यासाठी तुम्ही पुढचे पावलं उचला, ज्यांनी सांगितलं गरीब श्रीमंतीची दरी निर्माण होऊ नये यासाठी श्रीमंतांनी गरिबांना जकातच्या रूपाने मदत केली पाहिजे, ज्यांनी सांगितलं कधीही शोषण होऊ नये, कुणाचं शोषण होऊ नये यासाठी व्याज घ्यायचं नाही, इतका जागतिक दर्जाचा ग्रेट महापुरुष का म्हणू नये आय लव्ह मोहम्मद? आणि म्हणून ते म्हणणं काही गैर नाही. पण कुणी असं म्हणतंय तर त्याला जेलमध्ये टाकायचं, कुणी असं म्हणतंय तर त्याच्या नावाने काहीतरी फतवे काढायचे आणि त्याला जेलमध्ये टाकायचं, उचलायचं, भांडणं लावायचे, अशा प्रकारचे धंदे महाराष्ट्रात आणि भारतभरात चाललेले आहेत. येशू असतील किंवा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद पैगंबर साहेब असतील, भारताचे सगळे संत असतील, म्हणजे तुकाराम महाराज असतील, नामदेव महाराज असतील, या सगळ्यांच्या शिकवणीचा एकच बेस आहे, तो म्हणजे मानवतावाद, तो म्हणजे चांगुलपणा. संतांचे अभंग घ्या आणि कुठले तरी हदीस घ्या एखादं किंवा कुराणच्या आयाती घ्या, तुम्हाला असं दिसेल कोणताही भेद नाही. भेद हा इथल्या राज्यकर्त्यांनी निर्माण केला. एका विशिष्ट विचारधारेच्या, ब्राह्मणवादी विचारधारेच्या लोकांनी हा भेद केलेला आहे. मी धर्मकीर्ती महाराज परभणीकर उर्फ नितीन सावंत म्हणून सांगतो, या देशाचे तुकडे करण्याचा हजारो वर्षापासूनचा प्रयत्न ब्राह्मणांनी आणि ब्राह्मणवाद्यांनी केलेला आहे. इस्लाम येण्याच्या अगोदर या देशात अस्पृश्यता काय मुसलमानांनी आणली का? गैरबराबरीला जबाबदार मुस्लिम आहेत का? सातत्याने RSS बीजेपी मुसलमानांच्या विरोधाने खापर फोडत असते. माझा RSS बीजेपी विश्व हिंदू परिषदेला प्रश्न आहे, का या देशात जाती व्यवस्था मुस्लिमांनी निर्माण केली? या देशात गावाच्या बाहेर जगणाऱ्या अशा भुके कंगाल जाती होत्या, फक्त पाण्यावर जगल्या, कुत्र्या मांजराचं मेलेल्या सडलेल्या प्राण्यांचं मांस खाल्लं, याला जबाबदार इस्लाम आणि मुस्लिम आहेत का? जाती व्यवस्थेची, RSSची जाती व्यवस्थेची, अस्पृश्यतेची जबाबदारी ब्राह्मणांच्या डोक्यावर आहे. हे लपवण्यासाठी हे लोक मुस्लिमांना बदनाम करतात. हजारो वर्ष या देशात काही जातींच्या लोकांना माणूसपणाची वागणूक मिळाली नाही. आजही लातूर जिल्ह्यात उदगीर तालुक्यात मातंग समाजाची महिला पारावर का आली म्हणून ठेचून मारलं जातं, त्रास दिला जातो. आर्वीमध्ये मातंगाचा पोरगा आहे, पारावर का आला म्हणून भर उन्हाळ्यामध्ये गरम स्टाईलच्या फरशीवर ऍसिड टाकून बसवलं जातं 8 वर्षाच्या मुलाला. ह्याला जबाबदार मुस्लिम आहेत का? उलटे सुफी संत आले आणि मिठी मारली. सुफी म्हणाले एका ताटात जेवा. सुफी म्हणाले या तुम्ही, आमच्याकडे भेदभाव नाही. सुफी का जाणार नाहीत लोक इस्लाम मध्ये? या देशातले हे जे सगळे तुम्हाला काळ्या रंगाचे इथले लोक दिसतात ना, हे सगळे पाटलाचे पटेल, माळ्याचे बुनकर, शिंप्याचे तांबोळी, आतार, मणियार, चौधरी, देशमुख, पानसरे हे आमचे एकाच रक्ताचे बांधव या ब्राह्मणवाद्यांना कंटाळून इस्लाम मध्ये गेलेले आहेत. ते आमच्या सुफींनी त्यांना निमंत्रण दिली, संतांनी निमंत्रण दिली आणि ह्यांच्या ह्या सगळ्या खोडाळक्या यांच्या वाईट वर्तनाला कंटाळून ते गेलेले आहेत. आणि म्हणून या देशातला भांडण लावणं म्हणजे SC ST OBC विरुद्ध कन्व्हर्टेड SC ST OBC हे भांडण लावणं आहे. पाथरीमध्ये जावा, माळी विरुद्ध बागवान हे भांडण आहे, पर्यायने हे एकच आहेत. आमच्याकडे जिंतूर तालुक्यामध्ये जावा, चारठाणा गाव आहे, दोन्हीकडे देशमुख आहेत, दोन्हीकडे मुस्लिम देशमुख, मराठा देशमुख. म्हणजे काय तर एखाद्या गावात एखाद्या भागात दंगल झाली, माळी विरुद्ध बागवान म्हणजे एकाच वंशाचे लोक. आणि म्हणून द्रविडांमध्ये भांडणं लावणं, एकाच वंशाच्या लोकांमध्ये भांडणं लावणं हा बाहेरून आलेला आर्य नसारा ह्या लोकांचा, यहुदींचा प्लॅन आहे, तो आम्ही या देशात चालू देणार नाही. आणि म्हणून सांगावं तेवढं कमीच आहे. हे एका विशिष्ट विचारधारेचे लोक आहेत ज्यांना देशात समता नको, स्वतंत्रता नको, पर्यायाने संविधान नको. अहो मुस्लिम हे तर निमित्त आहे,
खर तर काय नकोय त्यांना? संविधान नकोय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नकोय, शाहूजी महाराज नकोय, समतेचा विचार सांगणारी लोकशाही त्यांना नको आहे. म्हणून मुस्लिमांच्या नावाने भांडण लावायचे, पर्यायाने देश मातीत घालायचा, हे आम्ही कदापि होऊ देणार नाही. आणि यासाठी आम्ही सातत्याने दिवस रात्र समतेचं, एकोप्याचं, बंधुभावाचं काम सांगतो आहोत. आणि या देशाची गंगा जमणी परंपरा आम्ही गावखेड्यामध्ये घेऊन जातो आहोत, त्यावर काम करतो आहोत, इथून पुढे देखील करत राहू. आणि या देशाचं कुणीही वाटोळ करायचा प्रयत्न करत असेल तर गाठ आमच्याशी, एवढं सांगून मी थांबतो. धन्यवाद. जय भारत, जय हरी. आप बहुत अहम चीज के लिए आप लोगों ने अपना वक्त निकाला है और मैं बहुत धन्यवाद करता हूं हमारे महाराज का और हमारे सर का और मौलाना का कि उन्होंने बहुत कीमती विचार हमारे सामने प्रकट किए। और मैं तो बहुत छोटा आदमी हूं, लेकिन चूंकि प्रेषित मोहम्मद के ताल्लुक से कुछ भी कहना मैं समझता हूं कि हमारे लिए बहुत बड़ी बात है, हम सबके लिए। असल में प्रेषित मोहम्मद के से मोहब्बत करना दरअसल अपनी अच्छाई की हिफाजत करना है। यानी जो शख्स अच्छाई से मोहब्बत करता है वो प्रेषित मोहम्मद से मोहब्बत करेगा, क्योंकि अगर जो अपनी अच्छाई से मोहब्बत करता है वो अच्छाई वालों से मोहब्बत करेगा। ऐसा नहीं हो सकता है कोई शख्स अच्छाई से मोहब्बत करे और अच्छाई वालों से मोहब्बत ना करे, और जो अच्छाई वालों से मोहब्बत ना करता हो, दरअसल असल इशू ये है कि उसके अंदर अच्छाई नहीं है। तो प्रेषित मोहम्मद से मोहब्बत करना दरअसल पूरी इंसानियत और हम सब का अच्छाई से मोहब्बत की दलील है। जो भी प्रेषित से मोहब्बत करता है दरअसल वो अपनी अच्छाई से मोहब्बत करता है। हर अच्छे शख्स से मोहब्बत की जाती है, तो प्रेषित मोहम्मद से हमको इसीलिए मोहब्बत है। दूसरी बात ये है कि ये हमारे समाज के लिए बहुत जरूरी है। अगर समाज में रोल मॉडल्स, आप देखिए कि अगर समाज के जो रोल मॉडल्स है, बड़े बड़े लोग हैं जिनको देख के अच्छाई पनपती है, अगर उनको आप ब्लास्फेमी करेंगे, उनको आप बदनाम करेंगे, तो फिर अच्छाई का कोई रोल मॉडल ही नहीं रहेगा। फिर समाज इंतहाई गंदा और गलीज हो जाएगा। फिर कहेंगे भाई कोई अच्छा है ही नहीं, सब गंदे, आप क्यों अच्छे बनना चाहते? तो हमारे समाज की सभ्यता की हिफाजत के लिए, हमारे समाज को बचाने के लिए, अच्छे लोगों को अच्छा उनके रोल मॉडल की हिफाजत करना वो हमारे पूरे समाज की जिम्मेदारी है। और मैं इसीलिए समझता हूं कि पूरी मीडिया की जिम्मेदारी है कि हम अच्छी खबरों की हिफाजत करें, अच्छे वैल्यूज की हिफाजत करें, अच्छे इंसानों की हिफाजत करें, चाहे वो किसी भी धर्म के हो, कोई भी बड़ी शख्सियत हो। अगर हम उनकी हिफाजत नहीं करेंगे तो दोस्तों हम अपने समाज का बहुत बड़ा नुकसान करेंगे, अपने आप का नुकसान करेंगे, अपनी आने वाली जनरेशंस का नुकसान करेंगे। आखिरी बात यही अजीज दोस्तों कि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान इतनी बुलंद है कि हम जैसे लोग तो उनकी शान भी नहीं बयान कर सकते। और वो यानी जो लोग उतने बड़े नहीं बन सकते तो क्या कर रहे हैं, वो अपने छोटे रोल मॉडल्स को, जो रोल मॉडल्स ही नहीं है, उनको प्रमोट करने के लिए जो सच्चे बड़े रोल मॉडल्स हैं उनको बदनाम करने की कोशिश कर रहे हैं। तो इसको हमको समझना चाहिए और इसके लिए हम सबको कोशिश करना चाहिए कि हमारे समाज में हमारी जिम्मेदारी है कि हम खुद अच्छे बने, अपने अंदर की अच्छाई की हिफाजत करें, बड़े लोगों से मोहब्बत करें, रोल मॉडल को रोल मॉडल बनाएं और अपने समाज की हिफाजत करें। ये हम सबका, पूरे मीडिया का जिम्मेदारी है कि हम प्रेषित मोहम्मद से टूट के मोहब्बत करें। थैंक यू व्हेरी मच। धर्मीय मान्यवर, कुराणाच्या एका आयतीचा अर्थ असा आहे की तो आपल्या अनुयायांना अशी ताकीद करतो की कोणत्याही धर्माच्या महापुरुषाला, कोणत्याही धर्मीयांच्या श्रद्धास्थानांना नाव ठेवू नका, त्यांचा अवमान करू नका, ही ताकीद कुराणाने आपल्या अनुयायांना दिलेली आहे। आणि आपण पाहतो की मुस्लिम समाजाने आज तागायत कोणाबद्दलही अपशब्द, अवमानाची भाषा वापरलेली नाही। दुसरी गोष्ट ही आहे की आपल्या सर्वांचं हे भाग्य आहे की आपण अशा देशात आहोत, अशा राज्यात आहोत ज्याला सद्भावनेचा, बंधुत्वाचा एक महान वारसा लाभलेला आहे। आताच नितीन महाराजांनी संतांची उदाहरणं दिली, तुकोबांच्या अभंगाचा संदर्भ दिला। आपण जर पाहिलं तर समकालीन मुस्लिम सूफी संत आणि वारकरी संत, इतर संत यांच्यामध्ये खूप घनिष्ठ संबंध होते, प्रेमाचे संबंध होते, सद्भावनेचे संबंध होते।
त्याला उदाहरणच द्यायचं जर म्हटलं आपण तर तुकोबा आणि अनगड शाह फकीर रहमतुल्लाह अलैह आजही ज्यांचा दर्गा पुण्यामध्ये आहे. आपल्या सर्वांना ठाऊक असलं पाहिजे की आजही तुकोबांची दिंडी जेव्हा पंढरपूरला जायला निघते आषाढी एकादशीला, तेव्हा पुण्यामध्ये अनगडशाह फकीर बाबांच्या समाधीवर दर्ग्याच्या प्रांगणामध्ये हॉल्ट करते आणि बाबांचं दर्शन घेऊनच पुढं पंढरपूरकडे जाते. असे हजारो दाखले आपल्याला देता येतील. अहमदनगर उर्फ अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये संत शेख महम्मद महाराज म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते हजरत शेख महम्मद रहमतुल्लाह अलैह तुकोबांचे समकालीन. त्या मार्गे जाणाऱ्या साऱ्या दिंड्या तिथे थांबतात, बाबांचं दर्शन घेऊन पुढे जातात. विषय अहमदनगरचा निघाला. आपण सर्व जाणतो की अहमदनगर मध्ये शाह शरीफ रहमतुल्लाह अलैह एक खूप प्रसिद्ध तत्कालीन सूफी संत आहेत आणि मालोजी राजे भोसलेंना एवढा आदर होता शाह शरीफ बाबांप्रती की त्या आदरामुळे मालोजी राजेंनी आपल्या दोन्ही मुलांची नाव, दोन मुलं होती त्या, एकाच शहाजी शाह शरीफ बाबांच्या नावावर आणि दुसऱ्याचं शरीफजी असं ठेवलं होतं. याच्यातून काय बोध मिळतो आपल्याला? शहाजीचे चिरंजीव सुपुत्र आहेत छत्रपती शिवाजी महाराज. तर हा वारसा राष्ट्रपिता महात्मा फुलेंनी पैगंबरांवर पोवाडा लिहिलेला आपल्या सर्वांना ठाऊक आहे. अगदी अलीकडं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेमध्ये पैगंबरांचा गुणगौरव आहे, यांच्यावर लिखाण केलेलं आहे राष्ट्रसंतांनी. हे असे अनेक दाखले देता येतील. ते केवळ याकरता की आपला वारसा सद्भावनेचा आहे, बंधुत्वाचा आहे, तो ऐक्याचा आहे, एकात्मतेचा आहे. आणि हे पण वास्तव नाकारून चालणार नाही की काही मुठभर लोक जरी या सद्भावनेला तडा जाईल असं काम करत असले द्वेष पसरवण्याचं, तरी मेजॉरिटी जी आपली जनता आहे तिला मात्र हे मान्य नाही. सर्वसामान्यांमध्ये त्यांना सद्भावनाच हवी आहे, त्यांना शांती आणि प्रेम बंधुताच हवी आहे. ही गोष्ट विसरून चालणार नाही. आणि शेवटी मी आपणा सर्वांना हे सांगू इच्छितो की ही निवळ सद्भावना मंचची जबाबदारी नाही, तर प्रत्येक भारतीयाच कर्तव्य आहे की या आपल्या देशामध्ये सर्व धर्मीय लोकांमध्ये ऐक्य अबाधित राहील, सद्भावना कायम राहील, त्याकरता आपण प्रयत्न करावे. नितीन महाराजांनी सांगितल्याप्रमाणे निश्चितच हजारो संतांनी, हजारो सूफींनी, बेहिशोब शहीदांनी ज्यांनी आपलं तन मन धन या देशाला स्वतंत्र करण्याकरता कुर्बान केलं, बलिदान दिलं, या शहीदांचा त्याग बलिदान, या संतांचा त्याग, या सुफींचे सारे प्रयत्न, माझी तर एक डॉक्टर म्हणून 101% खात्री आहे की ते वाया जाणार नाही. या देशाच्या ऐक्याला कोणीही तडा जाऊ लावू शकणार नाही. तेवढं याच्याकरता रक्त सांडलेलं आहे. पण याचा अर्थ आपण सर्व शांत राहणं असा नाही आहे. आपण सर्वांनी प्रयत्न मात्र करणं गरजेचं आहे. हा जो प्रश्न आला मध्यंतरी, आय लव्ह
मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचा या देशामध्ये निवड पैगंबरांचीच नाही, अनेक महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या होतात. बाबासाहेबांची जयंती होते, शिवरायांची जयंती होते, महात्मा गांधीजींची जयंती होते. त्यावेळी त्या महापुरुषाचे फोटो लागतात, त्यांच्याविषयी आदरयुक्त बोललं जातं, घोषणा होतात. हे काय ऑब्जेक्शनेबल आहे का? शिवरायांची जयंती निघते, मिरवणूक निघते, आपण घोषणा देतो जय शिवराया आणि सर्व त्याच्यामध्ये सहभागी होतात. कुणाचं ऑब्जेक्शन आहे का? तुकोबांची बीज साजरी होते, गांधीजींची जयंती होते, अनेक महापुरुषांची पैगंबरांची जयंती साजरी झाली आणि त्यांचं गुणगान करणारे बोर्ड लागले, तर यामध्ये ऑब्जेक्शनेबल काय? काहीच ऑब्जेक्शनेबल नाही. पण निव्वळ समाजामध्ये आपल्या स्वार्थाकरता, मग तो राजकीय असेल इतर कुठला असेल, समाजामध्ये द्वेष पसरवण्याचं हे काम चालू आहे. या भारतात देवरची असादी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ही प्रार्थना. आणि एक शेवटी सांगतो की संविधानाचा उल्लेख झाला, ज्याची मूलतत्व आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय. त्यानंतर या सर्व प्रत्येक भारतीयाने, प्रत्येक महाराष्ट्रीयन आहे ना नागरिकांनी, आणि आपण सर्व औरंगाबादकरांनी, संभाजीनगरकरांनी रोज प्रतिज्ञा केलेली आहे शाळा कॉलेजेस मध्ये. आठवते ती प्रतिज्ञा काय? भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे. ही प्रतिज्ञा आहे, ही शपथ आहे, ये कसम खाई है हम लोगों. ही ओत एकदा नाही, रोज प्रतिज्ञा केलेली आहे. हे सगळा द्वेष पसरवताना त्यांना ही आठवण करून द्यायची गरज आहे. तुम्ही काय प्रतिज्ञा केलेली आहे, तुमने क्या कसम खाई है रोज. सारे भारतीय माझे बांधव आहे. आणि पैगंबरांचा तर उपदेश सांगून मी आपली रजा घेतो. ते म्हणाले की आपण या दुनियेत आलो रडत आला बा. प्रत्येक माणूस जन्माला आला रडताना, लोक मात्र आनंदी झाले. पैगंबरांचं म्हणणं असं आहे, जीवनाचं सार्थक याच्यामध्ये आहे. जग असं की जाताना तू हसत जावं, मात्र लोकांच्या डोळ्यात अश्रू यावे. आग लावल्याने कुणाच्या डोळ्यात अश्रू येणार नाही, माणसं जोडायचं काम केल्याने डोळ्यात अश्रू येतील. तर आपल्या वृत्तपत्रांच्या माध्यमाने एक पत्रकार म्हणून आपल्या सर्वांचं पण कर्तव्य आहे. ह्या मीडिया, ही वृत्तपत्र आणि ही पत्रकारिता माणसं जोडण्याकरताच आहे, सद्भावने करताच आहे. ती वृद्धिंगत करण्याकरता आपण सर्व प्रयत्न करू. धन्यवाद. अभी हमारी इसमें जो है पूरे महाराष्ट्र में इसको लेकर प्रेस कॉन्फ्रेंसेस हैं. अभी हम ये माहौल में ये मैसेज दे रहे हैं कि इस तरह का जो माहौल है इसके खिलाफ ऐसे लोग खड़े हैं जो देश की एकता में यकीन रखते हैं, जो समाज को संगठित करना चाहते हैं. तो अभी ये मैसेज हम दे रहे हैं. इसके बाद में सोशल मीडिया पर बहुत सारे ट्रेंड्स चलेंगे और चल रहे हैं, जिसके जरिए से सोशल मीडिया पर जो निगेटिव मैसेजेस हैं उसके रिस्पॉन्स में पॉजिटिव मैसेज, जिसमें किसी के खिलाफ कुछ बोलना नहीं है, सिर्फ ये है कि समाज के अंदर वो तालीमात जिससे हम एक दूसरे को करीब कर सकते हैं, वो तालीमात को हम पूरे देश में पेश करेंगे और वो पेश करना शुरू है. सबसे ज्यादा अपने राज्य में, पूरे महाराष्ट्र में ये पूरे माहौल को बेहतर बनाने के लिए 100 से ज्यादा सद्भावना मंच बनाए हैं. यानी यहाँ के शहर, जितने बड़े शहर हैं उन तमाम शहरों में अभी आपने देखा कि हमारे बहुत अहम लोग यहाँ मौजूद हैं. तो इस तरह से ये सद्भावना मंच से जुड़े हुए लोग पूरी रियासत में, बॉम्बे में से लेकर तो नागपुर तक, यानी भंडारा तक, हर जगह हमने ये मंच बनाए हैं जिसमें ये सब लोग शामिल हो रहे हैं. और एक हमने स्टेट लेवल पर इसके लिए धार्मिक जन मोर्चा बनाया है. धार्मिक जन मोर्चा में तकरीबन 100 से ज्यादा लोग हैं, धर्म गुरु हैं, लेकिन ये बहुत टॉप के धर्म गुरु हैं. वो तमाम धर्म गुरु जो समाज की
यानी समाज को जोड़ना चाहते हैं, वो बॉम्बे में हमने पत्रकार भवन में उनको जमा किया, उसके बाद पुणे में जमा किया। और अब हमारी कोशिश ये है कि जितने मंदिर है, गिरजाघर है, जितने धार्मिक स्थान के बड़े लोग हैं, वो सब एक दूसरे के करीब आए और समाज के अंदर ये जो नफरत परोसी जा रही है, इसको बंद बांधे, इस पर इसको रोक लगाए। पेश करू नये असं सांगितलंय. कुण्याही जीवाचा न घडो मत्सर असं सांगितले. म्हणजे काय, तर जे मुस्लिम नाहीत, जे गैरमुस्लिम आहेत, मग ते भले लिंगायत असो, वारकरी असो, महानुभाव असो, ज्यांना हे RSS वाले सगळ्यांना हिंदू करायला बसले, ते कुणी काही हिंदू नाहीये, ते कुणी लिंगायत आहेत, कुणी महानुभाव आहेत, कुणी वारकरी आहेत, कुणी नाथ संप्रदायाचे आहेत, कुणी शाक्त आहेत, कुणी शैव आहे. अशा सगळ्यांच्या मोठ्या प्रचारक संतांनी त्या काळात सांगितले की कुणाचाही द्वेष करू नये. आणि म्हणून आय लव्ह मोहम्मदला जे विरोध करतायत ते खऱ्या अर्थाने संतांच्या विचारांचे असू शकत नाहीत, या भारताच्या भूमिपुत्रांच्या महापुरुषांच्या विचारांची ते असू शकत नाहीत. ते विकृत विचारधारेचे लोक आहेत, ते ब्रेन वॉश केलेले लोक आहेत. त्या लोकांना विशिष्ट ठिकाणी कुठेतरी नेलं जातं आणि ब्रेन वॉशिंग केली जाते. ते काही संतांच्या विचारांचे आहेत असं मी म्हणत नाही. संविधान जनजागरण परिषदचं आम्ही आयोजन केलं आहे आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे मोहम्मद प्राच्या जे दिल्ली सर्वोच्च न्यायालयाचे वकील आहेत त्यांना आमंत्रित केलेलं आहे आणि नाशिकचे आपले निरंजन टकले सर यांनाही आमंत्रित केलेलं आहे आणि विविध विषयाच्या माध्यमातून संविधान जनजागरणचा हा परिषद दिवसभराचा असेल. तर त्या निमित्तानं आपणही यावं. तोपर्यंत पत्रक होतील, सगळे कार्ड वगैरे वाटले जातील. फक्त माहितीच तुम्ही आपल्याला